मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक स्तर उंचावेल. आबासाहेब सोनावणे, राज्य कोअर कमिटी प्रमुख, सरपंच परिषद. राज्य शासन ग्रामविकास विभाग करणार तब्बल रुपये 290 कोटींची तरतूद. ग्रामपंचायत पदाधिकारी काम करण्यास होणार उत्साहित. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीनं दिनांक 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. याबाबतचा निर्णय शासनानं घेतला असून या अभियानाच्या प्रचार, प्रसार आणि पुरस्कारासाठी तब्बल 290 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद शासनानं केली आहे. ग्रामविकास विभागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी हा सर्वात मोठा निर्णय असल्याचं मत ग्रामविकासात योगदान देणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात असल्याचं मत श्री आबासाहेब सोनावणे यांनी सांगितलं. भारत सरकारच्या पंचायत राज विभागानं शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या नवरत्न संकल्पनेमध्ये रूपांतर केलंय. त्याच अनुषंगानं ग्रामीण विकासासाठी विविध विभाग मार्गदर्शन करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीनं यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सहयोगानं निश्चितच कंबर कसली आहे. त्यास चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सुविधा सुलभपणे मिळाव्यात, हाच या अभियानाचा खरा हेतू असल्याचं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. अभियानाचे केंद्रबिंदू पुढीलप्रमाणे असणार आहेत. मुख्य घटक व गुणांकन: 1. सुशासनयुक्त पंचायत 16, 2. सक्षम पंचायत 10, 3. जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव 19, 4. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण 6, 5. गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण 16, 6. उपजीविका विकास सामाजिक न्याय 23, 7. लोकसहभाग व श्रमदान 5, 8. नाविन्यपूर्ण उपक्रम 5, एकूण 100. पुरस्कारांचं स्वरूप पुढीलप्रमाणे: ग्रामपंचायत तालुका स्तर प्रथम 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख. जिल्हास्तरीय प्रथम 50 लाख, द्वितीय 30 लाख, तृतीय 20 लाख. विभागस्तर प्रथम 1 कोटी, द्वितीय 80 लाख, तृतीय 60 लाख. राज्यस्तर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी. पंचायत समिती विभागस्तर प्रथम 1 कोटी, द्वितीय 75 लाख, तृतीय 60 लाख. राज्यस्तर प्रथम 2 कोटी, द्वितीय 1.5 कोटी, तृतीय 1.25 कोटी. जिल्हा परिषद राज्यस्तर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींना 5 लाखांच्या विशेष पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. आर आबा ते जयाभाऊ. तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर आबा पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरच बदलला. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून गावातील तंटे मिटवून समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर ग्रामविकासाला चालना देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी धाडसी निर्णय घेतलाय. कोण बनेगा लखपती, कोण बनेगा करोडपती यामध्ये मुख्य 8 घटकांवर यांचं परीक्षण होणार आहे. तरी सुद्धा यात 50 मुद्द्यांचा समावेश आहे. 100 गुणांची ही परीक्षा असून 17 सप्टेंबर पासून प्रत्यक्षात या अभियानाची सुरुवात होणार आहे. याचा आदेशच ग्रामविकास विभागानं जाहीर केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून यामध्ये कोण बाजी मारणार व कोण लखपती होणार आणि कोण करोडपती होणार याची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती श्री आबासाहेब सोनावणे यांनी दिली आहे. पंचायत राज संस्था गतिमान करण्यासाठीच अभियान. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे हा यामागचा उद्देश अपेक्षित आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेब, विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब, सर्व लोकप्रतिनिधी, माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, सरपंच, परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चळवळ प्रभावीपणे जनजागृती करून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी प्रमुख श्री आबासाहेब सोनावणे यांनी सांगितलं. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.